नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे. कांद्या संबंधित अतिशय आणि महत्वाची बातमी आहे. पहा, तर यंदा वर्षी कांदा शेतकऱ्यांना साथ देणार की आता शेतकऱ्यांना परत कांदा रडवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर नेमकं काय आहे, शेतकऱ्यांना खरंच कांदा रडवणार का आता मालामाल करणार, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याची सविस्तर माहिती. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो, आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर पहा, मार्च महिन्यात रब्बीचा कांदा येणार असला तरी आवकीचा दबाव लगेच वाढण्यासारखी परिस्थिती अजून पण नाही. पण जर डिसेंबर प्रमाणे बाजारात पूर्ण पक्व न होताच कांद्याची विक्री वाढली तर त्याचा दरावरही परिणाम दिसू शकतो. त्यावेळेचे दर पाहता ही शक्यताही नाकारता येत नाही. मात्र मार्च महिन्यातही बाजाराचे गणित शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे असले, त्यामुळे मार्च महिन्यात कांदा अवकेनुसार दर पातळी 1500 ते 2200 रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. तर कांदा मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात सरासरी दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली आणि कालच्या बाजारात तर थोडसा 200-300 रुपयांनी कांद्याचे बाजारभाव वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. रब्बीचा कांदा बाजारात दाखल झाल्याचा परिणाम दिसून आला. पुढील 2 ते 3 आठवडे बाजारात आता लेट खरीप आणि आगामी आगामी म्हणजेच रब्बी कांद्याची आवक असेल. तसेच मार्च महिन्यात कांदा बाजारात मोठ्या घडामोडी घडत असतात. कांद्याच्या बाजारभावाचा कल समजण्यासाठी पुढच्या महिन्याभरात कांदा मार्केटमधील आवक, कांद्याचे उत्पादनाचे अंदाज आणि त्याच्यावरील बाजारभावावरील संभाव्य परिणाम त्या ठिकाणी त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. कांद्याची लागवड आणि उत्पादन यंदा राज्यातच नाही तर देशभरात वाढण्याचा अंदाज सर्वोच्च पातळीवरून व्यक्त केला जात आहे. पण दुसऱ्या बाजूला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसलाय. त्यामुळे कांद्याच्या लागवडही काहीशा मागे पुढे झाल्या आणि थोडंसं ऊन जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी साईज होण्यास कमकुवत झाली. आणि त्यामुळेच बाजारात त्यानुसार आवक होत राहिलेली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने नुकतेच देशातील 2024-25च्या हंगामातील फळे भाजीपाला उत्पन्नाचा पहिला सुधारित अंदाज त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केला. या अंदाजात देश पातळीवर कांदा लागवडीत 15% पर्यंत वाढ झाल्याचे म्हटलेले आहे. गेल्या हंगामात देशात 15,40,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. ती यंदा 17,74,000 हेक्टरवर पोहोचल्याचे या अंदाजात त्यांनी म्हटलेले आहे. तर महाराष्ट्रातील कांदा लागवडही जवळपास 24% वाढून 8.25 लाख हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज आहे. हा एकूण वर्षातील लागवडीचा अंदाज आहे. यंदा महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यामध्ये लागवड वाढल्याचे केंद्राने म्हटले आहे. पण जरी त्या ठिकाणी वाढले, किती कांद्याचे वाढले, पण यावर्षी असं झालेलं आहे मित्रांनो की लागवडी सोबतच नाही झाल्या, मागं पुढे झाल्यामुळे आणि आता फेब्रुवारी मध्यानुसार आता इतकं कडाक्याचं ऊन पडायला लागलंय की त्यामुळे जी कांदा पिकाची जी साईज आहे ना, ती साईजच नाही वाढू राहिली. त्यामुळे त्या ठिकाणी कांदा जसा पाहिजे तर शेतकऱ्यांना तसा मिळत नाही. पण जे कांदे आगासे जे त्यांची साईज आहे त्याच कांद्यांना चांगला त्या ठिकाणी भाव भेटू शकतो, असं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण तरी देखील आता यावर्षी सुरुवातीला आगामी काळात 2,000 पर्यंत भाव आहे. तर लवकरात लवकर ज्यांचे कांदे आहेत त्यांनी लवकरात लवकर विकण्याचा देखील प्रयत्न करायला पाहिजे.